नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर मुद्दा लोकसभेचा. ते महत्त्वाचे मुद्दे जे दररोज हा महाभारत जे चाललेले आहे लोकसभेच्या निवडणुकीचं त्यामध्ये रंगत आणत असतात, वादविवाद तयार करत असतात. आज असे कोणते मुद्दे आहेत आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा जाऊयात न्यूज मॉनिटरकडे, जिथे हे मुद्दे आहेत. कोणते मुद्दे आहेत? पहिली गोष्ट म्हणजे आता येत्या 7 तारखेला 11 जागांवरती मतदान होतंय. तिसरा टप्पा आहे महाराष्ट्रातला, देशभरातला, आणि महाराष्ट्रातला हा तिसरा टप्पा आहे. त्या बाबतीत आपण बघितलं तर आज महत्त्वाच्या लढती असणाऱ्या, या अतिशय सुपर स्ट्रॉंग लढती असणाऱ्या असं आहे या जागा सगळ्या असणार आहेत. कारण त्यामध्ये बारामती आहे, हातकणंगले, पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा तर आहेतच. याशिवाय मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव आहे. पश्चिम कोकणातल्या 2 जागा, रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्याच जागा महत्त्वाच्या आहेत. पण सर्वाधिक लक्ष असणाऱ्या ज्या जागा आहेत तो भाग आता सुरू झालेला आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये. त्यानंतरची पुढची आपली बातमी आहे, तिच्याकडे जाऊयात. कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे बघायला मिळते. कारण राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही तळ कोकणात सिंधुदुर्गात आहे, कणकवली आणि सावंतवाडीमध्ये, आणि तिथे त्यांच्या सभा होत आहेत. त्यानिमित्तानं काका पुतण्यांची ही शाब्दिक बाचाबाची किंवा लढाई सुद्धा बघायला मिळणार आहे, ती सुद्धा आपण बघणार आहोत. पुढचा मुद्दा आहे, प्रचाराची पातळी मात्र घसरलेली आहे. DNA, रक्ताचे वंशज, मर्दांगी यावरती आता प्रचार आलेला आहे. आणि मोठमोठ्या नेत्यांकडनं जेव्हा अशी विधानं होतात, तसे शब्द वापरले जातात, त्यावेळी सर्वसामान्यांसमोर कोणतं उदाहरण उभं राहणार हा मात्र प्रश्न. निर्यात बंदी उठली आहे, त्यामुळे तसा आनंद आहे. पण नेमका फायदा किती आपल्याकडे, शेतकऱ्यांना मात्र हा प्रश्न पडलेला आहे. कारण निर्यात सुरू, मात्र दर सरकारच्या खिशामध्ये, अशी विचित्र परिस्थिती आहे का? आपण तेही जाणून घेणार आहोत या मुद्द्यामध्ये. आणि राष्ट्रीय पातळीला बघायचं झाल्यास कर्नाटकमधलं सध्या जे प्रज्वल रेवन्ना प्रकरण आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंगोरे आता समोर येत आहेत. आता अमित शहानी अशी टीका केलेली आहे की प्रज्वल हा वोक लीग या समाजातून येत असल्यामुळे काँग्रेसने त्याला पळून जायला मदत केली, परदेशात जायला मदत केली. या सगळ्या मुद्द्यांचा आपण सुरू करतोय मुद्दा लोकसभेचा. सगळ्यात आधी आजची आपली पहिली बातमी आहे, ती म्हणजे तिसरा टप्पा महाराष्ट्रातला 11 जागांसाठी. मंगळवारी महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळी त्या मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावतील. अवघे काहीच तास उरल्यामुळे प्रचाराचा जोर वाढलाय. उमेदवारांच्या, कार्यकर्त्यांसह समर्थकांची लगबग वाढली आहे. या मतदारसंघांमधून निवडणुकीच्या वातावरणाचा आपण आढावा घेतोय. मंगळवारी महाराष्ट्रात पार पडणार आहे तिसऱ्या टप्प्याचं मतदान. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहेत. बारामतीमधलं तर सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, तिकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज विरुद्ध मंडलिक, माढा, त्याचप्रमाणे हातकणंगले असेल. पश्चिम महाराष्ट्रामधल्या जागा आहेत, कोकणातल्या 2 जागा आहेत. ज्या प्रमुख लढती आहेत त्याच्यामध्ये बारामतीपासून सुरुवात करूयात. बारामतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, देशभराचं लक्ष लागलेलं आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या मैदानात आहेत. पवार विरुद्ध पवार अशा प्रकारचं त्याला स्वरूप आहे. पक्ष फुटल्यानंतर होणारी पहिली निवडणूक आहे, त्यामुळे बारामतीकडे सुद्धा सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे. कारण शरद पवारांची प्रतिष्ठा जोडली गेलेली आहे. छत्रपती उदयनराजे भोसले भाजपतर्फे आणि शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पवार यांच्यातर्फे आहेत साताऱ्यामध्ये. याही लढतीकडे लक्ष आहे. बराच काळ गेल्यानंतर, अनेक याद्या महाराष्ट्रातल्या गेल्यानंतरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये उदयनराजेंचं तिकीट जाहीर झालं होतं, त्यामुळे धाकधूक होती. शशिकांत शिंदेंचं नाव सुद्धा खूप नंतर आलं होतं. उदयनराजेंसमोर कोण उभं राहणार असा प्रश्न होता, मात्र याही लढतीकडे लक्ष. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे काँग्रेसतर्फे आणि राम सातपुते भाजपतर्फे. परके विरुद्ध आपले, शहरातले विरुद्ध शहराबाहेरचे, सोलापूरचे आणि सोलापूरच्या बाहेरचे, बीडचं पार्सल वगैरे अशा सगळ्या गोष्टींसह सध्या ज्याची चर्चा सुरू आहे असा मतदारसंघ म्हणजे सोलापूर, तिथली लढत. माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपतर्फे, धैर्यशील मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पवारतर्फे. सर्वाधिक गुंतागुंत राजकारणाची ज्या मतदारसंघात बघायला मिळाली असेल तो बहुधा एकमेव मतदारसंघ म्हणजे माढा असेल. पश्चिम महाराष्ट्रातल्या या लढतींबद्दल जरा जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, आता जरा रंगतदार असणाऱ्या मतदारसंघांचा हा टप्पा सुरू होतोय तिसऱ्या टप्प्यापासून. पश्चिम महाराष्ट्राबद्दल काय सांगा, काय वातावरण आहे? बरोबर, अत्यंत रंगतदार लढती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या 2 लढती ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले, ज्यातली सगळ्यात महत्त्वाची जी निवडणूक आहे ती अर्थात बारामतीची. तिथला पवार विरुद्ध पवार हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रानं, देशानं ऐकला. त्यासोबतच माढ्यातली जागा ही तितकेच इंटरेस्टिंग आहे, कारण वेगवेगळ्या उलथापालथी या मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची या पश्चिम महाराष्ट्रातली तिसरी जागा जी म्हणता येईल
ती जागा आहे सोलापूरची, जिथे शिंदे विरुद्ध सातपुते अशा पद्धतीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. पण एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जे 2 टप्प्यातलं मतदान पार पडलं तेव्हाचं जे वातावरण होतं तेव्हा आणि आत्ता फरक जाणवतोय. मे महिन्यामध्ये बारामतीच्या आपण जर भागातला तापमानाचा आकडा पाहिला तर तो आत्तापर्यंतचा उच्चांक गाठणारा तापमानाचा आकडा आहे, ज्यामध्ये 42 पूर्णांक इतकं तापमान जे तो नोंदवलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे मतदानाची जी टक्केवारी कमी झाल्याचं आपण पाहिलं. या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय वेगवेगळ्या भागांमध्ये परिस्थिती असेल हे पाहावं लागेल. जे हवामान विभागाकडून वर्तवलेले अंदाज आहेत त्यामध्ये बारामती असेल, माढा असेल, सातारा असेल किंवा सोलापूर असेल या सगळ्याच पट्ट्यामध्ये तापमानाची जी नोंद आहे ती अधिक असेल, उन्हाच्या झळा अधिक जाणवतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय. आणि त्यामुळे मतदार किती बाहेर पडतात, या सगळ्या वाढत्या तापमानाचा काही मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होतोय का हे पाहावं लागेल. एक भीती अशी आहेच आहे की तिसऱ्या टप्प्यात देखील मतदानाचा जो टक्केवारीचा आकडा आहे तो कमी होईल. इथल्या सगळ्या इंटरेस्टिंग लढती असताना, अशा पद्धतीचं गरम राजकारण असताना, या गरम वातावरणाचा आणि मग त्याचा मतदानावर कसा आणि कितपत परिणाम पडतो हे पाहावं लागेल. वेगवेगळ्या पातळीवर तिथल्या पालकमंत्र्यांनी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. जशा पद्धतीने उन्हाचे चटके जाणवत आहेत तशा पातळीवरच्या उपाययोजना ज्या आहेत. मला ज्ञानेश्वर एक फक्त मला बारामती बद्दल खास विचारायचं आहे. बारामती स्वतः मतदारसंघाचा एक भाग, मोठा भाग खडकवासल्याचा पुणे शहराच्या अगदी जवळून आहे, जवळपास पुणे शहरात आल्यासारखा आहे. पण सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार जरा तिथेही प्रचार करतायत का? आधीच पुण्यातला प्रचार दिसत नाहीये, किमान बारामतीचा प्रचार तरी दिसतोय का? सगळ्यात जास्त जोर या दोन्ही उमेदवारांचा जर आपण पाहिला तर तो खडकवासला मतदारसंघामध्ये आहे. या दोन्ही उमेदवारांनी मागचे जवळपास 6 दिवस खडकवासल्यामध्ये प्रचार केल्याचा आपण पाहिलं. खडकवासला मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली, शरद पवारांची सभा झाली, त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांची देखील खडकवासल्यात अगदी 2 दिवसांमध्ये सभा झाल्याचं आपण पाहिलं. या खडकवासला मतदारसंघामध्ये जो शहरी भाग आहे, या शहरी भागातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळवता येईल, कारण बारामती लोकसभेतल्या वेगवेगळ्या विधानसभांपैकी सगळ्यात मोठी विधानसभा खडकवासला आहे. आणि इथून जास्तीत जास्त मतदान कसं आपल्या पारड्यात पडून घेता येईल यासाठी दोन्ही उमेदवारांचे, सुनेत्रा पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, यांच्या कार्यकर्त्यांचे, उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या सभा देखील झाल्या. त्यातली नव्याची सभा जर आपण पाहिली तर ज्या सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची उपस्थिती होती. त्यासोबतच देवेंद्र फडणवीसांची देखील या परिसरामध्ये सभा झालेली आहे. नितीन गडकरींची सभा होईल अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र गडकरींची सभा होऊ शकली नाही. आणि आता उद्या बारामतीमध्ये 2 प्रचार सांगता सभा होणार आहेत. त्या अत्यंत महत्वपूर्ण असणार आहेत. एकीकडे शरद पवारांची सांगता सभा होईल तर दुसरीकडे अजित पवारांची. धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. पण सोबतच राहा आपण जाणार आहोत तिथे कोल्हापूरला. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. विशेषतः कोल्हापूर, हातकणंगले, सांगलीच्या पश्चिम म्हणजे दक्षिण महाराष्ट्राच्या दृष्टीने बघायचं झाल्यास तिथे कशी स्थिती आहे, काय सांगाल शेखर? आम्हाला सांगा, कोल्हापूरच्या लढतीकडे सर्वाधिक लक्ष आहे दक्षिण महाराष्ट्राच्या हिशोबाने बघायचं झालं तर, कारण तिकडे स्वतः छत्रपती शाहू महाराज, त्यांच्या समोर मंडलिक, त्याच्यामध्ये मग रक्ताचे वंशज, दत्तक वंशज, बाहेरचे, सोलापूर सारखा इथे पण बाहेरचे आणि आतले असा वाद आहे. काय वातावरण आहे? अगदी बरोबर आहे प्रसन्न सर. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातल्या जागी संदर्भात मात्र सर्वात महाराष्ट्राचं खरं तर लक्ष आहे, कारण त्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जे वंशज आहेत, शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी जी आहे ती काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्यावरूनच खरं तर खरे वंशज कोण आणि खोटे वंशज कोण या सगळ्यातून वाद जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रचाराच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र तो प्रचाराचा वाद जो आहे तो आता मागे पडलेला आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून या मतदारसंघामध्ये जोर लावून प्रचार जो आहे तो करण्यात आला होता. मात्र सध्या तरी अनेक आघाड्या खरं तर या ठिकाणी जुळवताना अनेक नेते बघायला मिळवते. अनेक मतं कशा पद्धतीने आपल्या पारड्यात पाडून घेता येईल यासाठी जुळण्या जे आहे ते नेते करताना पाहायला मिळाले होते. त्यामुळं नक्कीच कोल्हापूर मतदारसंघ जो आहे तो या संपूर्ण मतदारसंघामध्ये महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळं नक्कीच या मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. प्रसन्न सर. शेखर, शेजारच्या मतदारसंघाच्या बाबतीत सुद्धा बोलूयात आपण. हातकणंगले आणि सांगलीच्या बाबतीत सांगलीमधली सुद्धा लढत तितकीच प्रखर झालेली आहे. तिथे तिहेरी लढत आहे, 3 पाटील आहेत तिथे. पण सांगलीच्या बाबतीतलं काय बघाल? तिकडनं कोल्हापूरवरनं तिथे सुद्धा लक्ष ठेवावं लागतं. हातकणंगले सुद्धा शेजारचाच आहे, अंगणातलेच दोन्ही मतदारसंघ आहेत. काय सांगाल?
अगदी बरोबर आहे सर. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ वगळता हातकणंगले लोकसभा मतदारसंघ जो आहे तो कोल्हापुरातलाच आहे. तर बाजूला सांगली लोकसभा मतदारसंघ आहे. सांगलीमध्ये बघितलं तर विशाल पाटील यांनी शेवटपर्यंत जे आहे ते आपण निवडणूक लढवण्यावरती ठाम राहिल्याचं पाहायला मिळाले. आता त्यांचा प्रचार पूर्ण देखील होत आलेला आहे. आपण या मतदारसंघामध्ये जी लढत होताना पाहतोय, खरं तर आपण या ठिकाणी कुठल्याही परिस्थिती ही निवडणूक जी आहे ती लढवणार यावरती ठाम राहताना लास्टपर्यंत ते पाहायला मिळाले आणि त्यांनी आपण विजयाचा दावा देखील करताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये देखील तिहेरी रंगत खरं तर पाहायला मिळते. खरं तर या ठिकाणी राजू शेट्टी जे आहे ते आव्हान निर्माण करताना सुरुवातीला पाहायला मिळाले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं याच मतदारसंघामध्ये तिहेरी रंगत जी आहे ती तिहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळाली. दुसरीकडे आपण विचार केला तर धैर्यशील माने जे महायुतीचे उमेदवार जे आहेत या मतदारसंघातून आहेत. त्यामुळे या एकंदरीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत जी आहे ती या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच या सगळ्या मतदारसंघांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः नेमकं कोण बाजी मारणार खरं नक्कीच शेखर बघावं लागेल. दक्षिण महाराष्ट्रातल्या या लढती सुद्धा खूप इंटरेस्टिंग राहणार आहेत, विशेषतः हातकणंगलेच्या बाबतीत जसं तुम्ही म्हणालात की राजू शेट्टींच्या प्रवेशानंतर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जाणार आहोत. मराठवाड्यामध्ये तिथे लातूर आणि धाराशिव इथे लक्ष असणार आहे आपल्या सगळ्यांचं, कारण तिथल्या सुद्धा लढती तितक्याच महत्त्वाच्या आहेत. सचिन जिरे आपल्यासोबत आहेत. सचिन, या दोन मतदारसंघांबद्दल तिसऱ्या टप्प्यात मराठवाडा कशा, विशेषतः दुसऱ्या टप्प्याचं कमी मतदान, एक प्रकारची उदासीनता, त्या पार्श्वभूमीवर आता हे दोन मतदारसंघ. नक्कीच प्रसन्न सर, आपण या दोन मतदारसंघाचा जर विचार केला तर लातूरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार आहेत आणि तर धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे खासदार आहेत. हे यापूर्वी हे दोन्ही मतदारसंघ महायुतीकडे राहिलेले आहे. आणि आपण जर मागच्या टप्प्यातल्या निवडणुका पाहिल्या, मागच्या टप्प्यातलं मतदान पाहिलं तर त्यामध्ये उष्णतेमुळे काही टक्का घसरण्याचं शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि आता देखील आपण पाहतोय की काही दिवसानंतर पुन्हा एकदा अलर्ट देण्यात आलेला आहे. उष्णता राहणार आहे, उष्णतेची लाट या मराठवाड्यात राहणार आहे अशा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीमध्ये हा तिसरा टप्पा पार पडणार आहे. जर आपण लातूरचा विचार केला तर लातूरमध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळते. भाजपकडून सुधाकर शृंगारे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शिवाजी काळे हे राहणार आहेत. तर वंचितचं मोठं फॅक्टर या ठिकाणी राहणार आहे. नरसिंगराव उदगीरकर हे वंचितकडून या ठिकाणी आहेत. तर आपण धाराशिवचा जर विचार केला तर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी आहेत. तर अर्चना पाटील या राष्ट्रवादीकडून आहे. जर आपण गेल्या काही काळामध्ये पाहिलं तर मोदी स्वतः या दोन्ही मतदारसंघांमध्ये आले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी एक वातावरण निर्मिती झाली होती. मात्र उदासीनता तुम्ही म्हटल्याप्रमाणे गेल्या टप्प्यामध्ये उदासीनता पाहायला मिळाली. त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात, मात्र त्याचा महत्वाचं एक कारण उष्णता देखील असू शकते असं जाणकार आपलं मत व्यक्त करताय. मात्र येत्या या निवडणुकीमध्ये टक्का वाढवण्याचा प्रयत्न उमेदवाराकडून केला जातोय, दोन्ही बाजूच्या पक्षांकडून केला जातो. मात्र पुढच्या काळात देखील या मतदानाच्या टक्क्यामध्ये वाढ होईल का हे पाहणं महत्वाचं. मात्र ही कमी मतदारांची टक्केवारी ही कुणाच्या पथ्यावर पडणार किंवा कुणाला हे घातक ठरणार हे येत्या काळामध्ये अर्थात सचिन, आपलं लक्ष असणारच लातूर आणि धाराशिवच्या या निवडणुकांकडे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी. आणि यानंतर कोकणामधल्या दोन जागा सुद्धा तितक्याच इंटरेस्टिंग असणार आहेत. अवघ्या एवढ्या मोठ्या कोकण किनारपट्टीमध्ये दोनच जागा आहेत आणि यावेळी धनुष्य बाण नसलेली ही निवडणूक असणार आहे. कारण तिथे आपल्याला कल्पना आहे, शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाहीये. एका ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष आहे जो मूळ राष्ट्रवादी आता मानला जातो अजित पवारांचा, आणि तिकडे सिंधुदुर्गामध्ये ती जागा सुटलेली आहे भाजपला. तिथे नारायण राणे उभे आहेत आणि त्यामुळे त्या निवडणुकीकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. खास करून दोन्ही निवडणुका टॉप कंटेस्टंट उमेदवार तिथे असणार आहेत. जाणूयात विकास गावकर आपल्यासोबत आहेत प्रतिनिधी. विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत. नारायण राणेंना संधी मिळालेली आहे. मधल्या काही काळामध्ये राणे कुटुंबियांनी पराभव पाहिले होते, त्यामुळे नारायण राणेंनी सुद्धा अतिशय प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक आहे. विकास गावकर आपले प्रतिनिधी आपल्याला दोन्ही मतदारसंघांसाठी सांगतायत. विकास, कोकणातल्या गजाली काय सांगाल आम्हाला? एकतर दोन्ही मोठ्या लढती आहेत, धनुष्यबाण बघायला मिळत नाहीये, नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला आहे, काय पाहाल, काय सांगाल?
नक्कीच सर, जर बघितलं तर कोकणातील ज्या 2 लढती आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण लढती आहेत. जर बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आहे, ही जर लढत बघितलं तर या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असेल. कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे हे या रिंगणात आहेत या निवडणुकीच्या. तर त्यांच्या विरोधात विनायक राऊत, हे नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशा पद्धतीची ही लढत आहे. तर तिकडे रायगडमध्ये बघितलं तर सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशा पद्धतीची लढत होते. दोन्ही लढती महत्त्वाच्या आहेत कारण दोन्ही नेते मातब्बर आहेत, सुनील तटकरे म्हणा किंवा नारायण राणे. आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असेल ह्या तळ कोकणातल्या लढतीकडे, राणे विरुद्ध विनायक राऊत. आपल्याला माहितीच असेल की हवेतील उष्णता खूप वाढलेली आहे, आंबा सुद्धा सर तयार झाला आहे आणि अशा परिस्थितीत ही लढत होते. अगदी बघितलं तर देवेंद्र फडणवीस असतील, कालच अमित शहांची बैठक झाली आणि आता जर बघितलं तर काल उद्धव ठाकरेंची सभा झाली आहे आणि आज काका पुतळ्यांची या ठिकाणी सभा होत आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर कोकणातलं वातावरण हे राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि अशा स्थितीत या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल. जर बघितलं तर गेल्या काही दिवसात विनायक राऊत असतील, त्यांनी जवळजवळ 150च्या वरती सर खळा बैठका घेतलेल्या आहेत. तर नारायण राणे असतील, त्यांनी जिल्हा परिषद निहाय बैठका घेऊन प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. आता 7 मेलाच पाहायला लागेल की जनता कोणाला कौल देते, मात्र कुठेही कमतरता राहू नये म्हणून दोन्ही बाजूकडून अगदी प्रयत्न करण्यात आलेले आहेत. आणि मगाशी तुम्ही सर म्हटलं तसं कोकणातून यावेळेला धनुष्यबाण हद्दपार झालेलं आहे. त्यामुळे कोकणातील जनता कोणाला स्थान देते हे पाहणं सुद्धा खूप विकास, सगळ्याच आता इंटरेस्टिंग लढतींचा टप्पा या तिसऱ्या टप्प्याच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या विश्लेषणासाठी. कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरेचा सामना पाहायला मिळणार आहे. काका पुतण्याचा सुद्धा त्याला एक संदर्भ आहे. सिंधुदुर्गच्या कणकवलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराची तोप धडाडणार आहे. ते महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी येत आहेत. तर दुसरीकडे सावंतवाडीत त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे, मवियाचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. त्यामुळे काका पुतणे या मंचावरनं काय बोलणार, कोणावर टीकेचे बाण कसे सुटणार याची उत्सुकता वाढलेली आहे. राज ठाकरे हे आता जवळपास तिसऱ्या टप्प्याच्या सुमारास ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसत आहेत. आमचे दोन्ही प्रतिनिधी चेतन सावंत आणि ओम देशमुख कोकणातला तळ कोकणातली ही मालवण, ही कोकणाचा हा शिमगा, कोकणातल्या या गजाली कव्हर करण्यासाठी आहेत. पहिल्यांदा चेतनकडे जाऊया. चेतन, तुम्ही आता कुठे आहात आणि काय वातावरण आहे, काय सांगाल? प्रसन्नाचं खरं तर आपण आता सावंतवाडीमध्ये आहे. थोड्याच वेळात सभास्थळी पोहोचणार आहोत. या ठिकाणी आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे आणि खरं तर कालच कणकवली इथे उद्धव ठाकरे सिंधुदुर्गमध्ये यांची देखील सभा झाली होती. मात्र एक महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर कोकणवासियांचं म्हणणं आतापर्यंत हे आहे की रिफायनरीला समर्थन की विरोध हा प्रश्न जसा आहे तसाच मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात तसाच राहिलेला आहे. त्याचबरोबर रोजगारीचा जो प्रश्न आहे तो देखील गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे. एकंदरीतच या सर्व प्रमुख मुद्द्यांवर बोलण्याचं सोडून सध्या जे नेते प्रचार करत आहेत किंवा सभा घेत आहेत हे फक्त आरोप प्रत्यारोप करत आहे. विकासाचा मुद्दा कुठेतरी विसरलेले पाहायला मिळत आहे. अशी एक जनसामान्यांची मतं ही समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातच आज ठाकरे, आदित्य ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांच्या सभा कणकवली आणि सावंतवाडी इथे होत आहे. या सभेमधून नेमके राज ठाकरे हे कोणावरती आरोप प्रत्यारोप करतात, आदित्य ठाकरे कोणावर आरोप प्रत्यारोप करतात हे तर आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर नेमका सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा विकास कितपत झाला आहे, त्या विकासामध्ये नेमके विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा कितपत हात होता, त्यांनी किती निधी आणला हे अद्यापही कोणी सांगताना दिसत नाही. किंवा आपण जरी पाहिलं असेल तरी विरोधक जेव्हा महायुतीकडनं जेव्हा प्रचार केला जातोय, सभा घेतला जातोय, तेव्हा त्यांच्याकडनं देखील जे बेसिक मुद्दे आहेत, ज्या समस्या आहेत, जे प्रश्न प्रलंबित आहे, या प्रश्नांवर न बोलता नेते लोक चेतन, याचकडे आपल्याला लक्ष असणारच की आदित्य ठाकरे कशा प्रकारे हे आव्हान पेलतायत. एक महत्वाची सभा ते घेत आहेत आणि थेट नारायण राणेंच्या बाले किल्ल्यामध्ये घेत आहेत. आपण जाऊयात ओम देशमुख यांच्याकडे. ओम, राज ठाकरेंची त्या अर्थानं या सगळ्या निवडणुकीच्या काळात जेव्हा त्यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, पहिली सभा होते, कोकणापासून सुरुवात करतायत ते. राज ठाकरेंना घेऊन कसं वातावरण आहे? प्रसन्न, जसं तुम्ही म्हणालात की मनसेचा महायुतीत सहभाग झाल्याच्या नंतर ही महायुतीची अधिकृत अशी पहिली सभा आहे ज्यामध्ये स्वतः राज ठाकरे सहभागी झालेत. आपण जर पाहिलं असेल तर कोकण आणि शिवसेना यांचं जे नातं होतं त्यात राज ठाकरे हे देखील सहभागी होते. मात्र कालांतरानं नारायण राणे यांच्यानंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. नंतरचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये ज्या प्रमाणात राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन
कणकवलीमध्ये करण्यात आलं. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सभेची घोषणा झाली. तेव्हापासून मनसेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, अगदी MMR रिजन मुंबईमधील, ठाण्यामधील सुद्धा पदाधिकारी, अनेक महत्त्वाचे नेते हे कोकणात दाखल झाले होते. सभेची तयारी त्यांच्याकडनं अगदी व्यवस्थित कशा प्रकारे केली जाते याबाबत ते स्वतः खबरदारी घेत होते. आज जेव्हा राज ठाकरे आता स्वतः कणकवलीमध्ये दाखल झालेत, हॉटेल नीलम कंट्रीमध्ये त्यांचं स्वागत झालंय. स्वतः नितेश राणे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी स्वतः राज ठाकरे येतील अशा प्रकारची माहिती आहे. साधारणपणे 7:30च्या सुमारास ओम, आपलं राज ठाकरेंच्या या भाषणाकडे लक्ष असणाऱ्या जे दोन्ही आपले ओम आणि चेतन जी माहिती देत होती, दोन्ही अतिशय हॉट असणाऱ्या निवडणुकांच्या या मतदारसंघामध्ये सध्या आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. खरं तर प्रचार म्हटला की एकमेकांवरती हेवे दावे, टीका टिप्पण्या आल्याच, मात्र जेव्हा वैयक्तिक हल्ले सुद्धा होतात, पण जेव्हा त्याची पातळी प्रचंड घसरते तेव्हा मात्र त्याची चर्चा होते. या निवडणुकीत सध्या हेच पाहायला मिळते. कोण कोणाच्या DNA आहे, कोण कोणाच्या खऱ्या रक्ताचा आहे. आता तर ही चर्चा मर्दानगीपर्यंत आलेली आहे. कारण कोल्हापूरमध्ये बोलत असताना, एका विषयाला संदर्भात बोलत असताना, टेस्ट ट्यूब बेबीची काय गरज आहे, कोल्हापूरमध्ये मर्द आहेत, अशा प्रकारच्या आशयाचं विधान भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी केलं. मात्र त्यामुळे अशा एकतर मर्दानगी, IVF होणं किंवा टेस्ट ट्यूब बेबी या सगळ्यांचे संबंध नाही आहेत. या तीन सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. तसंच DNA कोणाचा आहे आणि त्यामुळे कोण खरा वारसदार आहे, तिकडे कोल्हापूरमध्ये रक्ताचे वंशज आहेत का शाहू महाराजांचे, या विषयावरती प्रचार होणं हे कितपत योग्य आहे, हा मात्र विचार या सगळ्या ज्येष्ठ राजकीय नेतृत्वाने केला पाहिजे. तर अशा प्रकारचे मुद्दे होते लोकसभेचे. आज आपण पाहिले मुद्दा लोकसभेचा मध्ये. इथेच थांबतोय, मात्र बातम्यांचा ओघ सुरूच राहील. पाहत रहा पुढारी न्यूज.